स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण केले जाते. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे. 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. या ग्रंथात 53 अध्याय आहेत. अनेक ठिकाणी 7 दिवस पारायण केले जाते. गुरुचरित्र सप्ताह केला जातो, तर काही जर 3 दिवसाचे पारायण केले जाते. गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्यायांचे वाचन करावे आणि 3 दिवसाचे पारायण असल्यास किती अध्यायांचे वाचन करावे याची माहिती गुरुचरित्र ग्रंथात दिलेली असते. श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरची संकटे दूर होतात, आरोग्याच्या तक्रारी दूर होतात, पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणींवरही मार्ग सापडतो असे सांगितले जाते. परंतु गुरुचरित्र पारायण करण्याआधी काही नियम आवर्जून ध्यानात ठेवणे आणि त्याचे आचरण करणे आवश्यक आहे. नेमके काय करावे आणि काय करू नये जाणून घेऊया. श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे? श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य अर्पण करावा. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय व 1 गाय म्हणजे दत्त महाराजांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते. पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य: पारायणपूर्वी फुले, हार, तुळशीपत्र, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी मिठाई, अष्टगंध, चंदन, रांगोळी, 2 आसने, 1 चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रयांच्या आसनाभोवती रांगोळी, चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे, प्रमुख दरवाजा तोरण बांधावे, चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी. गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरु यांच्या कृपेसाठी केली जाते. या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला पूजेचे पूर्ण लाभ मिळेल. पारायणाला बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा, सुपारी व नारळ ठेवून पारायणात उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी. घरातील वडील मंडळीचा नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावी. वाचन चालू असेपर्यंत समय लागलेली असावी व अगरबत्ती ठेवावी. प्रथम अथर्वशीर्ष वाचावे. 1 माळ गायत्री मंत्र जप, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणावा. यानंतर गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात करावी. पारायणाच्या दिवसात हे नियम लक्षात ठेवणे: दुपारी 12 ते 12:30 या वेळेत दत्त महाराजांच्या भिक्षेचे असल्याने यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधी दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये. आपली आई, पत्नी, बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ 1 धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही, परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे अन्न खाऊ नये. अति तिखट पदार्थ, कांदा, लसूण यांचा आहारात समावेश करू नये. ग्रंथांचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा, मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण नित्यसेवामध्ये खंड पडू न देणे. शक्यतो जमिनीवर झोपावे, पलंगावर झोपू नये. वाचनाच्या कालावधीमध्ये पुरुषांनी दाढी वाढवू नये, स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्याचे चप्पल घालू नये. नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सत्य आणि अहिंसा याचे पालन करावे. या काळात मासिक पाळी आली तर दुसऱ्यांकडून सेवा करून घेऊ शकतात. तसेच तुम्हाला सूतक असले किंवा अंत्यविधी असेल तर जाऊ नये. तुमच्या कुटुंबात जर स्वतः असले तर यावेळेस तुम्ही दुसऱ्यांकडून पूर्ण करून घेऊ शकता. सप्ताह कालावधीत दररोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीला नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे. वाचन हे शांत व सुस्पष्ट असावे. वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व कार्य उरकून घ्यायचे आहेत. त्यानंतर डाव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा. त्यानंतर कुलदैवत गुरु यांचे स्मरण करावे. वाचनासाठी नेहमी पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे.
बसण्याची जागा ही स्वच्छ, शांत आणि पवित्र असावी. वाचनासाठी तुम्ही जी जागा निवडली असेल किंवा जी वेळ निवडली असेल तीच वेळ तुम्ही तेवढे दिवस पारायण करणार असाल तेवढे दिवस तीच जागा असावी. दत्त महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवून श्री दत्तात्रयांना आवाहन करावे. पारायणाच्या काळात 7ही दिवस अखंड दिवा असावा. देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा, कारण या काळात दत्तगुरू फेरी मारतात अशा विविध भक्तांची श्रद्धा आहे. यासाठी वस्त्र अंथरून ठेवावे. वाचन हे मोठ्याने करावे, मनातल्या मनात करू नये. रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करून ठेवू नये, ती उघडीच ठेवावी. आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू वाहून नमस्कार करावा. रात्री देवाच्या सानिध्यात झोपावे, चटईवर झोपावे. पारायणाच्या काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर रात्री आरती करावी. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये. पारायणाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात, कारण शुक्रवार हा श्री गुरुदेव निदानंद गमनाचा दिवस आहे. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी शक्य तर 8व्या दिवशी सुपारीतून दत्त महाराजांचे विसर्जन करावे. नैवेद्य दाखवून भोजन, सवासनं, ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी असावी. वाचनात यांत्रिकपणा नको, म्हणजे फक्त वाचतोय म्हणून वाचू नये. वाचन हे मनोभावे करावे. एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करायचे असते, परंतु मध्येच सोयरे सुतक असल्यास त्यात अडचण येते. तेव्हा अशा वेळी परिचितांनी अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन करावे. तसेच सोयरे किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी. त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर अभिषेक करावा. शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे. इच्छित फळ आपोआप मिळते असा गुरुभक्तांचा अनुभव आहे. दररोज वाचनाचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसांवर अवलंबून असतात. 3 दिवसाचे पारायण दररोज 18 अध्याय असतात. 7 दिवसाच्या पारायणामध्ये दररोज 7.57 अध्याय आणि 11 दिवसांमध्ये दररोज 4.82 अध्याय वाचावे असतात. पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करता येते, पण शनिवारी किंवा गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते. तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि इच्छेनुसार कोणत्याही दिवशी सुरू करू शकता. वाचनाच्या सुरुवातीला आणि शेवटी श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करावा. मांसाहार करू नये, मद्यपान करू नये. आपले वर्तन चांगले असावे. पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी सवासनींना भोजन, गुरुचरित्राची आरती आणि दानधर्म करावा. नैवेद्यात शक्यतो फळे, भाज्या, दूधजन्य पदार्थ, मिठाई आणि पाण्याचा समावेश करावा. अतिथींचा आदर आणि सत्कार करावा. तसेच धर्म करावा. गुरुचरित्र पारायण हे 3 दिवस, 7 दिवस किंवा 11 दिवस करता येते. गुरुचरित्र वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे. श्री गुरुचरित्राच्या पूजेची मांडणी कशी करावी, तर प्रथम एखादा चौरंग घ्यावा. तो स्वच्छ पुसून घ्यावा. चौरंगावर पिवळे किंवा भगवे स्वच्छ वस्त्र अंतरावे किंवा कोणतेही स्वच्छ वस्त्र अंतरावे. त्यावर आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे. त्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे आहेत. त्यावर थोडे हळदी कुंकू टाकावे. त्यानंतर त्यावर एक पाण्याचा कलश ठेवायचा आहे. तांब्याला आपल्याला 5 बाजूला हळदी कुंकवाची बोटे उठवावी. त्यानंतर त्या तांब्यात एक सुपारी, 1 रुपयाचे नाणे, फुले टाकावी. हळद कुंकू, अक्षता टाकाव्या. त्यानंतर त्यामध्ये 5 आंब्याची पाने ठेवावी. त्यावर एक नारळ ठेवावा. नारळाची शेंडी वर करून तो नारळ त्या कलशावर ठेवावा. त्यानंतर एक दिवा लावावा. त्यानंतर त्या कलशाला दत्तगुरूंच्या फोटोला फुले वाहावीत. जर तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही थोडे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवून त्यामध्ये दत्त महाराजांना आवाहन करू शकता. त्यानंतर समोर तिथेच एक स्वामी समर्थांची मूर्ती ठेवायची आहे. त्या मूर्तीलाही तुम्हाला फुले वाहायची आहेत.
त्यानंतर आपली जी माळ आहे ती माळ ही तिथे ठेवायची आहे. त्यानंतर दिवा प्रज्वलित करून पारायणाला सुरुवात करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कथारंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.